नमस्कार, मी विशाखा कुलकर्णी। अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी अक्षरधनच्या लेखिका सौ विदुला जोगळेकर यांची हाताशी ही कथा वाचते। उद्या सकाळी नाश्त्यामध्ये कांदा पोहे करूयात आणि ते तू करायचे आहेस। झाले आता लग्नाला 2 महिने, संपले नव्याचे 9 दिवस। आता जरा स्वयंपाकघरात उतरायचं बरं का। हसत हसत सासूबाईंनी रात्री जेवताना टेबलावर माझ्यातल्या सुनेला हलवलं। कॉलेज संपलं आणि लगेचच लग्न ठरलेलं, त्यामुळे स्वयंपाकघराशी तसा कामापुरता संबंध आलेला नाही। म्हणता घरकामात आईला मदत असायचीच आम्हा बहिणींची, पण ओट्यावरचा संपूर्ण कारभार आईकडेच असायचा। हे झाकून ठेव इतकाच वरवरचा स्वयंपाक घरातला आई भोवतीचा आमचा वावर असे। तुम्ही आपला अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा, आईचा अभ्यासासाठीचा तगादा। त्यामुळे एकंदरच लग्न झाल्यावर स्वयंपाक शिकून घेणे ओघानं आलंच, तेही सासूबाईंकडून। सून शिकलेली मिळाली याचं त्यांना 4 लोकात नक्कीच कौतुक वाटायचं, पण इतर वेळी मात्र पुस्तकातली अक्कल पुस्तकापुरती, संसारात तिचा काडीचा उपयोग नाही। त्या अधूनमधून माझ्या डिग्रीची शाब्दिक खांडोळी करून फेकून द्यायच्या। मला खूप राग यायचा, पण उलट बोलायची सोय नव्हती। हो चालेल, मी उद्या पोहे करते, आईकडे थोडंफार करायचे की काय लागतं विशेष असं करायला, साधे पोहेच तर करायचे। 4 माणसांचे पोहे त्यांना विचारून चाळणीत घेत मी भिजवले। माझ्या पाठीला त्यांची नजर चिकटलेली आहे हे मला जाणवलं। रात्री रुचिरा वाचून करायला सोपे वाटलेले पोहे आता एकदम अवघड वाटू लागले। आधी काय करायचं काही आठवेना। मी पटकन गॅसवर कढई चढवली। फोडणीसाठी तेल घेताना, तेल बघता का जरा। मला वाटलं त्या पाठीला चिकटलेल्या नजरेतून क्षणभर सुटका तरी होईल। त्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या। घे अजून थोडं, पोह्यांना तेल थोडं जास्तच लागतं आणि नुसतेच पोहे फोडणीला टाकणार की काय। त्यांनी विचारताच क्षणात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली। चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, दाणे सगळं हाताशी घ्यायला हवं होतं हे मला समजलं। मी पटकन गॅस बंद केला। काय झालं ग। विळीवर मी कांदा, मिरच्या, कोथिंबीर चिरायला घेतली। भिजवलेले पोहे एव्हाना गोळा होऊन बसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं। बाबांना वेळेत दे ग नाश्ता, शुगर पेशंट आहेत ना ते। त्यांनी त्याच वेळी खुर्चीतून मला वेळेची आठवण करून दिली। हो हो, लगेचच फोडणीला टाकते पोहे। मी गडबडीने आता मात्र फायनली कढई गॅसवर ठेवली। तेल आधी घातलेलं होतंच। मिसळणीचा डबा घेऊन उघडून बघते तर मोहरीच्या वाटीत अगदी तळाला उरलेले 4 दाणे आणि हळदही पूर्ण संपलेली। कढईतलं तेल मात्र चांगलंच तापलेलं। मी पुन्हा गॅस बंद केला। हळद मोहरी संपली डब्यातली। मी बेजारच झाले। त्या हसल्या। पदार्थ करणं सोपं असतं ग, त्याची ती रेसिपी पण तुम्ही शिकलेल्या पोरी पुस्तकात वाचून करताल, पण ही जी काही बारीक सारीक तयारी असते ना पदार्थ बनवण्यासाठी, ती मात्र कुठल्याही पुस्तकात तुला सापडणार नाही। कोणती गोष्ट आधी करावी, कोणती ऐन वेळेला, याचं वेळापत्रक कुठलंही पुस्तक देत नसतं। पण काही गोष्टी बाईच्या अंगी उपजत असतील तर थोड्या अनुभवातून ती शिकून घेते। बाईचा संसार खऱ्या अर्थाने तेव्हा नेटका ठरतो। कामाला हात घालण्यापूर्वी घरात हाताशी काय आहे काय नाही याची शहानिशा करणं, त्याची पूर्वतयारी करणं म्हणजे निगुतीनं संसार करणं। पुस्तकातून मिळालेल्या माहितीलाही शेवटी अनुभवच समृद्ध करत असतात, हे त्यांनी त्यावेळी मला त्यांच्या परीनं खूप छान स्पष्ट करून दाखवलं। मनात वाटलं बरं झालं लग्नानंतर आपला पोह्यांचा कार्यक्रम झाला, नापास होता होता वाचले। स्वतःच्या मनासारखी सून घडवणं हे एकेकाळी कसबच होतं। हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे काल रात्री नवीन सून लग्न होऊन आलेल्या सुनबाईंनी जाहीर केलं, उद्या मला सुट्टी आहे। यूट्यूबवर मी शाही पनीरची रेसिपी बघितली आहे, ती मी ट्राय करणार आहे। तिच्या हाताशी आता प्रात्यक्षिकासह साधन सामुग्री आहे। सासूच्या भूमिकेत असणारी मी फक्त राज्य बदलाचे संकेत अनुभवतीये झालं। धन्यवाद।